चला 1853च्या चार्टर कायद्याचा एक पटकन आढावा घेऊया. हा ना, ब्रिटिश संसदेने पास केलेल्या चार्टर कायद्यांच्या सिरीजमधला शेवटचा कायदा होता. आणि महत्त्वाचं म्हणजे याच कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेच्या अंताची म्हणा एक प्रकारे सुरुवात केली. तर पहिली आणि सगळ्यात मोठी गोष्ट, या कायद्याने कंपनीला भारतात राज्य करायला परवानगी तर दिली, पण ती किती काळासाठी असेल हे मात्र नाही सांगितलं. म्हणजे एक प्रकारे हा ब्रिटिश सरकारचा इशाराच होता की तुमची सत्ता आम्ही कधीही काढून घेऊ शकतो. इतकंच नाही तर कोर्ट ऑफ डिरेक्टर्सची संख्या 24 वरून 18 केली गेली आणि त्यातले 6 सदस्य तर थेट ब्रिटिश सरकार नेमणार होतं. सो कंपनीवर सरकारची पकड आणखी घट्ट झाली. दुसरी गोष्ट जी भारतीयांसाठी गेम चेंजर ठरली ती म्हणजे सिव्हिल सर्व्हिस. पहिल्यांदाच या सेवांमध्ये भरतीसाठी एक ओपन कॉम्पिटिशन म्हणजे खुली स्पर्धा परीक्षा सुरू झाली. याचा सरळ अर्थ होता की आता वंश किंवा धर्माचा विचार न करता भारतीयांनाही मोठ्या पदांवर जायची संधी मिळाली. आणि हो, याच परीक्षेची सिस्टम कशी असेल हे ठरवण्यासाठी 1854 मध्ये लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटीसुद्धा नेमली गेली. आणि तिसरं, या कायद्याने भारतात एका संसदीय प्रणालीचा पाया घातला असं म्हणायला हरकत नाही. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची 2 कामं वेगवेगळी केली. एक म्हणजे कायदे बनवणं आणि दुसरे म्हणजे ते लागू करणं. कायदे बनवण्यासाठी ते इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल नावाची एक छोटी संसदच तयार केली. पण एक गोष्ट होती, गव्हर्नर जनरलकडे कोणताही कायदा रोखण्याचा व्हीटो पॉवर मात्र तसाच ठेवला होता. सो 1853च्या कायद्याने कंपनीच्या राजवटीच्या अंताचे सिग्नल तर दिलेच, पण त्याचबरोबर भारताच्या आधुनिक प्रशासकीय आणि संसदीय प्रणालीचा पायाही घातला.